जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर खूप दिवसानंतर व्हिडिओ घेऊन आलोय। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांती निमित्त बॅनर डिझाईन तयार करणार आहोत। तर डिझाईन तुम्हाला स्क्रीनवरती झूम करून दाखवतोय, तुम्ही डिझाईनची क्वालिटी इथे चेक करू शकता। तर अशा प्रकारचे डिझाईन कशा प्रकारे क्रिएट करायची याची संपूर्ण इन्फॉर्मेशन तुम्हाला आपल्या आजच्या व्हिडिओमधून मी देणार आहे। ओके, तर चालतं मग थोडा पण टाइम वेस्ट न करता आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी आलो इथे माझ्या मोबाईलच्या होम स्क्रीनवरती। तर सिंपली तुम्हाला पिक्सेल ॲपचं ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचंय। तर आपण डिझाईन पिक्सेल ॲपमध्ये तयार करणार आहोत। तर इथे टेक्स्ट आपण आधी रिमूव्ह करून घेऊया। त्यानंतर तुम्हाला इथे इमेज साईजवरती क्लिक करायचे आणि तुम्हाला इथे विड्थ टाकायचे 4000। ओके, त्यानंतर तुम्हाला इथे हाईट टाकायचे 5000। त्यानंतर मित्रांनो आपण डिझाईन व्हाईट थीममध्ये तयार करणार आहोत, त्यामुळे बॅकग्राऊंडचा कलर जो काय असेल तो आपण इथे चेंज करायचा आहे। तर मी इथे व्हाईट कलर सिलेक्ट करून घेतो। आता तुम्हाला इथे या षटकोनी ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, त्यानंतर इम्पोर्टवरती क्लिक करायचं आहे। इम्पोर्टवरती क्लिक केल्यानंतर आपलं मटेरियल तुम्ही ज्या फोल्डरमध्ये ठेवलं असेल सिम्पली तुम्हाला ते फोल्डर इथे ओपन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो मटेरियलला 4 अंकी पासवर्ड असणार आहे आणि हा पासवर्ड तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमध्ये मी बोलून सांगितलं आहे, त्यामुळे व्हिडिओ थोडा पण स्किप करून बघू नका, तरच तुम्हाला पासवर्ड इथे भेटून जाईल। तर मटेरियलमध्ये तुम्हाला मी बॅकग्राऊंड परत आपण डिझाईनमध्ये जेवढ्या PNG ते यूज केल्यात सर्व तुम्हाला इथे प्रोव्हाइड मी करून दिल्यात। तर तुम्ही इथे बॅकग्राऊंड सर्वात आधी सिलेक्ट करून घ्यायचे। त्यानंतर तुम्हाला इथे रिलेटिव्ह साईज ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि बॅकग्राऊंड आपल्या कॅनव्हासला प्रॉपर सेट करून घ्यायचे। त्यानंतर लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या बॅकग्राऊंडची जी काही लेअर असेल ती तुम्हाला इथे लॉक करून टाकायची। तर मी तुम्हाला इथे बॅकग्राऊंड झूम करून दाखवतो, तुम्ही बॅकग्राऊंडची क्वालिटी ते बघू शकता। ओके, त्यानंतर पुन्हा तुम्हाला इथे इम्पोर्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जेवढे काही तुम्हाला मी इथे एलिमेंट्स दिलेत तर हे तुम्हाला स्टेप बाय स्टेप तुम्हाला इथे ॲड करून घ्यायचे। तर एवढी सिंपल प्रोसेस तुम्हाला इथे करायची। त्यानंतर लेअरचं लॉक तुम्हाला इथे लावून टाकायचं आहे। तर आता आपली जी काही नेक्स्ट PNG असेल ती इथे आपण इथे ॲड करून घेऊ। तर तुम्हाला इथे मी मकर संक्रांती निमित्त मंगलमय शुभेच्छा या टाईपने तुम्हाला एक टेक्स्ट कॅलिग्राफी दिले, सिम्पली तुम्हाला इथे ती ॲड करून घ्यायची। तर ती सुद्धा तुम्हाला रिलेटिव्ह साईजवरती क्लिक करून आपल्या कॅनव्हासला प्रॉपर अशा प्रकारे इथे सेट करून घ्यायचे। त्यानंतर लेअर आयकॉनवरती क्लिक करून आपल्या लेअरचा लॉक इथे लावून टाकायचा। ओके, आणि मकर संक्रांत बॅनर एडिटिंगवरती आपल्या चॅनलवरती अजून 1-2 व्हिडिओ तरी येतील, त्यामुळे आपल्या चॅनलवरती अपडेट राहा। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल तर आता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि जी काही नोटिफिकेशनची बेल असेल ती बेलसुद्धा ऑलवरती सेट करा, म्हणजे कसं जेव्हा मी व्हिडिओ टाकेल त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येऊन जाईल। आणि जर तुम्हाला आपल्या ह्या डिझाईनची PLP फाईल जर पाहिजे असेल तर PLP फाईल मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अपलोड केले। जर तुम्हाला आपली PLP फाईल यूज करायची असेल तर आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर सर्व PNG इथे स्टेप बाय स्टेप मी इथे ॲड करून घेतल्यात। आता मॉडेलची जी काही PNG असेल ती PNG इथे आपण ॲड करून घेऊ। तर PNG ॲड केल्यानंतर ती तुम्हाला इथे या कॉर्नरमध्ये प्रॉपर इथे सेट करून घ्यायची। ओके, या थीममध्ये। त्यानंतर तुम्हाला जी मी नेमप्लेट दिले त्या नेमप्लेटवरती मॉडेलचं जे काही नाव असेल ते नाव तुम्हाला टाकून घ्यायचं आहे। तर त्याचीसुद्धा मी एक टेक्स्ट PNG बनवून ठेवले, ती इथे मी ॲड करून घेतो। ओके, अशा प्रकारे तुम्हाला ते सुद्धा नाव इथे ॲड करून घ्यायचे। तर डिझाईन तयार करायला फक्त आपल्याला 5 ते 10 मिनटं इथे लागणार आहेत। जो काही मटेरियलचा पासवर्ड असेल तो तुम्हाला मी आता सांगतो। तर मटेरियलचा पासवर्ड आहे 3410। ओके, हा पासवर्ड टाकल्यानंतर आपली जीप फाईल अनझिप होऊन जाईल। त्यात आपलं मटेरियल तुम्ही फ्रीमध्ये यूज करू शकता। जर तुम्हाला डिझाईन तयार करताना जर काही प्रॉब्लेम येत असतील तर तुम्हाला मी माझी इंस्टाग्रामची ID इथे स्क्रीनवरती मेन्शन केले, तुम्ही इथे मला मेसेज करू शकता। तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन देण्याचा इथे मी प्रयत्न करीन। बाकी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढं होतं। आय होप तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल। व्हिडिओ कसा वाटला काय नाही ते कमेंट करून नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईकसुद्धा नक्की करून टाका। ओके, तर चालतं मग मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।